So, good morning everyone. Myself Kritika Bhagadkar, and today I'll be presenting on the topic things to avoid during an interview. अ, ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे कारण आपल्याला सर्व लोक सांगत असतात की इंटरव्ह्यू मध्ये काय करायला पाहिजे, कसं जायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे. बट काही काही गोष्टी असतात ज्या आपल्याला बिलकुल टाळायला पाहिजे. म्हणजे त्या गोष्टीचे पक्का टाळायला पाहिजे कारण ती गोष्ट आपलं तिथे खूप बॅड इम्प्रेशन प्रेझेंट करतं इंटरव्ह्युअर सोबत. सो इथे मी काही गोष्टी दिलेल्या आहे, तर आपण स्टार्ट करू. गेटिंग लेट. फर्स्ट अँड फोरमोस्ट थिंग, जर तुमचा इंटरव्ह्यू शेड्यूल असला 10 वाजता, तुम्ही 9 वाजता जाऊन प्रेझेंट राहायचं. तुम्ही थोडं स्वतःला सेटल डाऊन करायचं कारण 10 वाजता इंटरव्ह्यू आहे, तुम्ही 9:45 पोहोचले, तिथे तुम्हाला समजलं नाही काय करायचंय. तर तिथे तुम्ही सेटल डाऊन झाले, तुम्हाला सगळं कंपनी कशी आहे, तिथे लोक कसे असतात, तर तुम्ही ते ऑब्झर्व करू शकता. ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला एक माइंडसेट बनतो की असं असं आहे या कंपनीचं कल्चर. तुम्ही 1 तासामध्ये त्या कंपनीचं कल्चर प्रेझेंट होणार की हा व्यक्ती पंक्च्युअल नाहीये, तर आपल्याला एक पंक्च्युअल व्यक्ती पाहिजे. तर असा जो व्यक्ती पंक्च्युअलच नाहीये, जो व्यक्ती त्याला कामाचा इम्पॉर्टन्स नाही, टाइमचा इम्पॉर्टन्स नाही, अशा व्यक्तीला आपण का बरं जॉब देऊ? दिस इज द फर्स्ट थिंग यू शुड अवॉइड, कारण ही गोष्ट तुम्हाला तुमचा जॉब भेटण्यामध्ये अडथळा डेव्हलप करू शकते. सो गेटिंग लेट, बी ऑन टाइम, पंक्च्युअलिटी मॅटर्स. ठीक आहे. नेक्स्ट, ड्रेसिंग इनअप्रोप्रिएटली. अवॉइड ड्रेसिंग इनअप्रोप्रिएटली. लाईक इंटरव्ह्यू आहे, तुम्ही लग्नाचे कपडे घालून जाणार तिथे. एक प्रॉपर एक ड्रेस कोड असतं इंटरव्ह्यूसाठी. एक फॉर्मल्स असतात, आपण इंडियन फॉर्मल्स पण घालू शकतो, बट काही कुठे कुठे इंडियन फॉर्मल्स, जसं फॉर एक्झाम्पल कोणी गव्हर्नमेंट इंटरव्ह्यूला जातं, तिथे इंडियन फॉर्मल्स अलाउड असतात दोघां, लाईक मेन अँड वुमेन दोघींना पण. बट कुठल्या कुठल्या कॉर्पोरेट कंपनीजमध्ये फक्त वेस्टर्न फॉर्मल्स अलाउड असतं. सो प्रॉपर लाईक फक्त अप्रोप्रिएट ड्रेस करणं पण नाही, तुम्ही घातला ड्रेस, पण एक ड्रेसचं एक पॅटर्न असतं की तुम्ही ड्रेस घातलाय पण ड्रेसला आयन नाही केली, प्रेस नाही केलेली. आपण प्रेस करतो ना प्रत्येक वेळेस, प्रेस नाही केलं तर तुमचं काय, लाईक हा व्यक्ती हलगर्जी आहे, दिसून येतं की याला सगळं माहिती तर आहे पण हा हलगर्जी, याला प्रेस पण करता नाही, आयन पण करता नाही आलं. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, यू शुड ड्रेस अप्रोप्रिएटली, लाईक टेक केअर ऑफ युअर क्लोथ्स. ऑल्सो इथे मी दिलेलं आहे की तुमची ब्रेथ, तुमचं सगळं लाईक ड्रेसिंग मध्ये फक्त तुमचे कपडे येत नाही, तुमचे नेल्स, तुमचे हेअर, तुमचे शूज, तुमची ब्रेथ, तुमचं फेस, सगळं येतं. लाईक तुम्हाला तुमचे एक प्रॉपर ट्रिम्ड केस असायला पाहिजे, प्रॉपर सेट केस असायला पाहिजे, प्रॉपर ट्रिम. लाईक तुमचे असे डर्टी नेल्स असेल, कोणी लाईक तुम्ही तुमचं इम्प्रेशन खूप खराब पडेल. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव क्लीन नेल्स आणि क्लीन हेअर, क्लीन अँड वेल सेट हेअर्स. आणि ब्रेथ इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला माहिती पण पडत नाही की आपली ब्रेथ वाईट असतं, पण समोरचा जेव्हा आपल्या समोर येतो ना, लाईक कधी कधी इंटरव्ह्यू खूप जवळ असतो, 1 टेबलचा डिस्टन्स असतं, तरी त्याला व्यक्तीला आपली ब्रेथ चालली जाते. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू स्टे हायजिनिक. लाईक ड्रेसिंग अप्रोप्रिएटली सोबत हायजीन मेंटेन करणं पण इम्पॉर्टंट आहे, बिकॉज इट शोज इंटरव्ह्यूच्या समोर, पॅनल समोर आपलं दिसतं की आपण किती हायजिनिक आहे, किती वेल मेंटेन्ड आहे आणि किती पंक्च्युअल आहे. सो या सगळ्या गोष्टी आपल्याला अवॉइड करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? हायजीन मेंटेन करायला पाहिजे, अप्रोप्रिएटली ड्रेस करायला पाहिजे आणि वेल ट्रिम्ड, लाईक ग्रूमिंग बरोबर केली पाहिजे. ग्रूमिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो आता आपण नेक्स्ट पॉइंटवर जाऊ. स्पीकिंग निगेटिव्हली. सो ॲज आय टोल्ड की पास्ट कंपनीबद्दल पण, आता सध्या तुम्ही फ्रेशर आहे, तुमची पहिलीच कंपनी आहे आणि त्या कंपनीमधला व्यक्ती तुमच्या ओळखीचा आहे, पण त्या व्यक्तीने ती कंपनी सोडलेली आहे. ज्या कंपनीमध्ये तुम्ही चाललेले आहे त्याच कंपनीमधल्या व्यक्तीने ती जॉब सोडलेली आहे. तर तुम्ही त्या व्यक्तीबद्दल पण वाईट नका बोलू, कारण इट शोज की तुमच्यामध्ये एक टीम स्पिरिट नाही, की म्हणजे हा समोर जाऊन कुठे पण आपल्या स्वतःच्या टीम बद्दलच बिचिंग करेल. सो इट इज व्हेरी रॉंग टू स्पीक नेगेटिव्हली अबाउट समवन इन समवन्स बॅक. सो निग्लेक्ट करा. आणि जर तुमची सेकंड जॉब आहे, थर्ड जॉब आहे, तर तुमच्या पास्ट कंपनीबद्दल बिलकुल नाही, कारण समजतेच ना की तुम्ही स्वतःबद्दल विचार करता. तुम्हाला एक एटिकेट नाही, मॅनर नाही की प्रत्येकाबद्दल लाईक इथे बिचिंग करेल, तिथे बिचिंग कराल. तर तुमचं एक तिथे त्याचा पर्सोना डेव्हलप होते की हा व्यक्ती, पर्सोना म्हणजे आपले एक व्यक्तित्व डेव्हलप होते तिथे, की हा व्यक्ती असा आहे, लाईक या व्यक्तीला बिचिंग करायला आवडतं.
सो असा नेगेटिव्ह अप्रोचवाला व्यक्ती मला नको आहे, माझ्या कंपनीमध्ये नको आहे, जो माझ्या पूर्ण टीममध्ये नेगेटिव्हिटी डेव्हलप करेल. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. लाईक फक्त नेगेटिव्ह म्हणजे कुणाच्या बॅकबेचिंग मध्येच नाही, पण आता तुम्हाला कुठली एक टास्क दिलं, टास्क इज व्हेरी हार्ड अँड व्हेरी ट्रिकी, तर तुमचा एक अप्रोच असला पाहिजे की यार मला येणार नाही, मी हे करणार नाही, असं नाही. आय कॅन डू इट, असं ॲटिट्यूड ठेवायचं. इट विल लाईक त्यांना सांगायचं इट इज हार्ड बट आय कॅन डू इट, इट विल टेक टाइम बट आय कॅन डू इट, टाइम लागेल पण मी करू शकेन. तो हा एक ॲटिट्यूड ठेवायचा. आणि बॅकबेचिंग ते मी तुला सांगितलेलं आहे. सो समजलंय. नेक्स्ट टॉपिक वर इंटरव्ह्यू मध्ये आपण स्वतःला एक आयडियल पर्सन पोर्ट्रे करतो की आय नो इट ऑल पर्सन, की मला सर्व माहिती आहे, मी तुमच्या कंपनीसाठी एलिजिबल आहे. पण कधी कधी कंपनीचा क्रायटेरिया असा असतो की ज्या गोष्टी आपल्यामध्ये आहेच नाही, तर त्या गोष्टीमध्ये त्या कंडिशनमध्ये आपण काही काही खोट्या गोष्टी तिथे आपल्या रेझ्युमे मध्ये सीव्ही मध्ये टाकून देतो की आपल्याला ज्या येत नाही पण आपण टाकून देतो. बट तिथे असतात HR, फक्त तिथे तुम्हाला HRचं कामच आहे, ह्युमन रिसोर्स HRचं मिनिंग आहे. तर ह्युमन रिसोर्सला त्या HRला अशी ट्रेनिंग दिलेली आहे की समोरचा एक जर खोटा बोलत असेल ना, तो असा पकडून घेतो. तर तुम्हाला काही पण लाईक तुम्हाला नाही येत असेल तर ऍक्सेप्ट इट, पण स्वतःला खोटं पोर्ट्रे करू नका. इवन फक्त लाईक अकॅडमिक आणि जॉब स्किल्स बद्दलच नाही, पण तुमच्या हॉबीज बद्दल, तुमच्या लाइकिंग्स बद्दल पण खोटं बोलायचं नाही. जे तुम्हाला येतं तेच करायचं. कारण तुम्ही म्हटलं की आय लाईक रिडिंग बुक्स, आणि HRने म्हटलं सांग बरं मला 10 बुक्सची नावं सांग. तुला रिडिंग आवडतं ना, तू रिडिंगची हॉबीज सांगितलेली आहे मला, तर मला 10 बुक्सची नावं सांग. तर तिथे तुम्ही फसले ना, कारण की तुम्हाला रिडिंग माहितीच नाही, तुम्हाला रिडिंग आवडतच नाही. तर तुम्ही 10 बुक्सची नावं सांगाल का? बुक्स आणि जे रीडर्स असतात ना, त्यांचे लाइकिंग खूप वेगळे असतात, त्यांच्या बुक्सची जी सिरीज असते ना खूप वेगळी असते. तर आपण लाईक ऑटोबायोग्राफी ऑफ दिस दॅट हे जरी सांगितलं तर त्यांना समजतं की आपण बेसिक बुक्स वाचलेले आहे, आपण एक प्रॉपर रीडर नाही आहे. सो इथे आपण फसलो. तर कधीच तुम्हाला कुकिंग आवडत असेल तर कुकिंग प्रॉपर लाईक आवडत आहे ना सांगून द्यायचं. कुठली पण हॉबी अशी कमी नसते, तर जी आवडते तीच सांगायची, पण अशी एका प्रॉपर वे मध्ये सांगायची, एक प्रॉपर मॅनर असतं सांगायचं की मला कुकिंग आवडते, की नाही मला कुकिंग येते म्हणून मी करत असतो, असं नाही सांगायचं. आय लाईक कुकिंग बिकॉज हे मला लाईक कधी कधी खूप लोक कुकिंग करतात कारण की त्यांना स्ट्रेस रिलिव्हिंग एक काम असतं कुकिंग म्हणजे. तर सांगायचं की आणि तुम्हाला ते पण विचारू शकतात ते लोक की तुम्हाला ही हॉबी आवडते बट का आवडते, रिझन पण. आणि जर तुम्ही ते खोटे बोललात तर ते तुम्ही पकडल्या जाणार की तुम्ही फक्त तुमचं इम्प्रेशन चांगलं करायसाठी आमच्यासोबत खोटे बोलले, आम्हाला खोटी एक हॉबी सांगितली किंवा खोटी एक स्किल सांगितली. सो नेव्हर एव्हर स्पीक लाय इन फ्रंट ऑफ द पॅनल, नेव्हर, बिकॉज ते पकडून घेतात. ठीक आहे, समजलंय. बॅड बॉडी लँग्वेज. तर आता मी एक एक्झाम्पल देते. आता मी तुमच्यासमोर अशी उभी आहे, पण आता मी तुमच्यासमोर अशी टेकून उभी आहे आणि तुम्हाला सांगत आहे, काय वाटेल तुम्हाला की ही व्यक्ती प्रेझेंट तर करत आहे पण हिच्यामध्ये एक मॅनर्स नाही, एटिकेट्स नाही, बॉडी लँग्वेज तिला लाईक शो करायचं तिच्यात स्किल्स नाही आहे, तिला बिलकुल मॅनर्स नाही आहे, असं होईल ना. काल आम्ही काही इंटरव्ह्यूज घेतले, तिथे मुलं येऊन बसले आणि असे लाईक क्रॉच करतोय ते करतं, तुम्ही एकदम हालू नका. खूप लोक असे हातांसोबत खेळत होते, खूप लोक वॉच बघत होते. जे दिलेलं आहे फर्स्ट पिक्चर दाखवलाय मी की टाइम माहिती आहे काय झालं, पण प्रत्येक 2 मिनिटांनी वॉच बघणं हे तुमचं अनसिरियसनेस दाखवतं की तुम्हाला अनसिरियसनेस पण नाही, पण तुम्ही त्या गोष्टीमध्ये इंटरेस्टेड नाहीये असं दाखवतं. सो तुम्ही जर असे बॉडी लँग्वेज करत असाल, लाईक असे केसेस कराल किंवा असंच कराल किंवा असंच कराल, तर ते शो करतं की तुम्ही बोर झालेले, लाईक तुमचं बोर्डम डिपेक्ट करतं ते. सो अशा गोष्टी लाईक तुम्ही जर का इंटरव्ह्यूला गेले आहे तर प्रॉपर बसा, त्यांना सांगा की माझं अटेन्शन तुमच्याचकडे आहे, तुम्ही जे सांगत आहे मी तुमच्या सोबतच बोलत आहे आणि लाईक मला जॉबची गरज आहे, तर लाईक मी तुम्हाला पूर्ण माझं सर्व सध्या इंटरव्ह्यूसाठी देत आहे असं दाखवायचं आहे. सो तुम्ही जर असं करत असाल तर तुमचं बोर्डम डिपेक्ट करतं, तर ते नाही करायचं, बिलकुल नाही करायचं. इवन लाईक कधी एकदम
जसं अनुष्काने सांगितलं की हँडशेक, एक प्रॉपर हँडशेक, लाईक खूप कंपनीजमध्ये हँडशेकचं एक हे असतं इंटरव्ह्यूच्या स्टार्टिंगलाच. तर आपण खूप लोक इतका हँडशेक करतात, खूप लोक हातच पकडून टाकतात. असं नाही करायचं. लाईक एक प्रॉपर हँडशेक, असा हात असला दुसऱ्याचा तसा एक प्रॉपर असं पकडायचा आणि एकदम पण दाबायचं नाही आणि एकदम पण असं ढिला सोडायचं नाही की तो समोरचा व्यक्ती इंटरेस्टेड ना आपण इंटरेस्टेड नाहीये. एक फर्म बट पोलाइट. पोलाइट म्हणजे मी तुमचं लाईक मी तुमचं ग्रीट एक्सेप्ट करतो, माझी पण ग्रीट तुम्हाला देतो. हँडशेकचा तो एक मिनिंग असतो. सो एक प्रॉपर फर्म बट पोलाइट एक ते असतं की हँडशेक. तर ते दाखवलेलं आहे, इथे दाखवलेलं आहे. सो बॉडी लँग्वेज आणि आय कॉन्टॅक्ट, लाईक हँडशेक करायच्या वेळेस तुम्ही खाली बघत आहे, हँडशेक केला, वाईट दिसतं, खूप वाईट दिसतं. सो या व्यक्तीला एटिकेट्स नाही, मॅनर्स नाही, हेच डेपिक्ट होतं. सो लाईक एक जेंटल स्माइल ठेवायची, आय कॉन्टॅक्ट करायचा, हॅलो सर, हॅलो मॅम असं करायचं आणि जेंटल लाईक होल्ड करायचा हात, जेंटल प्रेशर टाकायचं, हलकं प्रेशर, लाईक एक आपण नॉर्मल आपल्या मित्रासोबत हलकं प्रेशर, लाईक एकदम जोर नाही द्यायचा. हँडशेक करायचा, ग्रीट करायचं, त्यांनी जेव्हा सिट बस म्हटलं तेव्हा बसायचं. ठीक आहे, तो समजलं की बॅड बॉडी लँग्वेज बिलकुल नाही. आणि तुम्ही एंटर पण असे हालत डुलत व्हाल नाही, प्रॉपर एंटर व्हायचं, त्यांनी बस म्हटलं तर बसायचंय. आणि खूप लोक असे असे जे अनुष्काने सांगितलं नाही, हात असतात ते लॅपवर ठेवायचे, स्ट्रेट बसायचं, हात लॅपवर ठेवायचे, आपला पाठीचा जो कणा म्हणतो ना आपण त्याला स्ट्रेट ठेवायचं. जर तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल थोडं मागे सरकून बसा, चेअरचा आधार घ्या थोडा, बट प्रॉपर बसा. सो नेक्स्ट, ऑल्सो आता तुम्ही फर्स्ट अवॉइड डिस्कसिंग सेन्सिटिव्ह टॉपिक्स. हा पॉईंट यासाठी ठेवलेला आहे मी बिकॉज खूप कॉर्पोरेट वर्ल्ड इंटरव्ह्यूजमध्ये, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जेव्हा इंटरव्ह्यू घ्यायला येतात मुलं, तेव्हा कंपनी विचारतात की व्हॉट डू एक्सपेक्ट फ्रॉम अस. तर त्यांचं एक असतं लाईक हे पद्धत आहे की तुम्हाला काय एक्सपेक्टेड आहे आमच्यापासून, की किती पगार एक्सपेक्टेड आहे. पण ही गोष्ट त्यांनी विचारल्याशिवाय आपण स्वतः कधीच इनिशिएट करायची नाही. त्यांनी जर आपल्याला विचारलं की तुम्ही काय एक्सपेक्ट करता, म्हणजे किती पगार एक्सपेक्ट करता, कितीचं पॅकेज एक्सपेक्ट करता, तेव्हाच आपल्याला सांगायचं आहे. जर आपण आधीच म्हणून टाकलं की मला एवढं वेळचं पॅकेज एक्सपेक्टेड आहे, मे बी तुम्हाला जास्त मिळू शकत होतं, मग तुम्हाला कमीच मिळेल. मे बी तुमची एलिजिबिलिटी कमीच होती, पण तुम्ही एवढं मागितलं तुम्हाला त्यांना वाटेल की हा व्यक्ती स्वतःला जास्त लाईक ओव्हर कॉन्फिडंट आहे, स्वतःला जास्त हे करतो. सो जेव्हापर्यंत त्यांनी इनिशिएट नाही करत ही गोष्ट, स्वतः सेन्सिटिव्ह टॉपिक्स म्हणजे पेचेक्स बद्दल आणि सुट्ट्यांबद्दल, लाईक तुम्ही आधीच की मला महिन्याच्या किती सुट्ट्या भेटतील सर असं विचारलं नाही विचारायचं. प्रत्येकाला एक सगळ्यात एक काय म्हणतात वर्क शेड्यूल सगळ्यांचं प्रॉपर असतं, तिथे सुट्ट्या मिळतात, सगळं मिळतात, ते तुम्हाला नंतर आल्यानंतर सांगेल. बट ऍटलीस्ट फर्स्ट गिव्ह द इंटरव्ह्यू, लाईक तुमचं फोकस इंटरव्ह्यू असला पाहिजे, असायला पाहिजे, तुम्हाला नॉलेज असायला पाहिजे, तुमची काय म्हणते, तुम्हाला माहिती असायला पाहिजे की तुम्ही काय डिझर्व करता, लाईक तुम्हाला किती पेचेक डिझर्व करता तुम्ही, ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पण जेव्हापर्यंत स्वतः समोरचा व्यक्ती इनिशिएट करत नाही, विचारत नाही की तुम्ही काय एक्सपेक्ट करता, तेव्हापर्यंत आपण स्वतः बोलायचं नाही. हे फक्त तुमचं कॅज्युअल अप्रोच दाखवेल की तुम्ही फक्त पैशांसाठी किंवा याच्यासाठी कंपनीमध्ये जॉईन होतात. कंपनीसाठी डेडिकेट करायला तुम्ही कंपनी जॉईन करत नाही असं दाखवतं. सो अवॉइड डिस्कसिंग सेन्सिटिव्ह टॉपिक्स. आणि डू नॉट इंटरप्ट, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज समोरचा की तुम्हाला एक क्वेश्चन विचारत आहे, बोलता बोलता मलाच कोणी बोललं. आता मी तुम्हाला क्वेश्चन विचारला, तुम्ही एक लाईन त्याचं 2 लाईनचा आन्सर आहे, तुम्ही एकच लाईन बोलून मी तुम्हाला परत इंटरप्ट केलं, कसं वाटेल तुम्हाला की मला बोलू दिलं नाही तुम्ही, किंवा तुम्ही मला क्वेश्चन विचारला आणि मी तुम्हाला थांबून टाकलं माझ्या आणि मीच बोलली, कसं वाटेल की हा व्यक्ती मला रिस्पेक्ट नाही करत आहे. सो इट इज अबाउट रिस्पेक्ट, यू हॅव टू गिव्ह रिस्पेक्ट टू गेन रिस्पेक्ट, बिकॉज इट इज अ म्युच्युअल थिंग की तुम्ही रिस्पेक्ट द्याल तुम्हाला रिस्पेक्ट मिळेल. तर डू नॉट इंटरप्ट, लेट द पर्सन कम्प्लीट फर्स्ट. लाईक असं हात नाही करायचं, हे नाही करायचं, त्यांचं कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही सर मी आस्क समथिंग एक पोलाइट मॅनरनी विचारायचं. लाईक तुम्हाला जर क्वेश्चन पण असेल, सर आय हॅव अ क्वेश्चन, मी आस्क समथिंग, लाईक मोस्टली इंटरव्ह्यू इंग्लिशमध्ये होतात कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये, आणि कधी कधी गव्हर्नमेंट इकडचे इंटरव्ह्यू रिजनल लँग्वेज किंवा हिंदी वगैरे मध्ये होतात, इंग्लिशमध्ये पण होतात. सो सर मला एक क्वेश्चन आहे, मी विचारू शकते का,
सर आय हॅव अ क्वेश्चन, मे आय आस्क समथिंग. दिस इज अ वे टू आस्क समथिंग इफ यू हॅव अ क्वेश्चन. कारण तुम्हाला क्वेश्चन असला तुम्ही ते बोलायच्या आधी तुम्हाला त्यांच्या पहिली लाईनच खटकली त्या इंटरव्ह्यूची, तुम्ही पहिल्या लाईन मध्ये हात नाही वर करायचा, पूर्ण ऐकायचं आणि मग तुम्हाला जो सेंटेन्स मध्ये प्रॉब्लेम होता ते विचारायचं. सर आय डिडंट अंडरस्टँड दॅट थिंग, विल यू रिपीट इट और विल यू मेक मी अंडरस्टँड दॅट थिंग, असं विचारायचं. एक प्रॉपर मॅनर असतं. सर मी आय आस्क समथिंग, हे प्रॉपर मॅनर असतं विचारायचं. तर इंटरप्ट करायचं नाही त्यांना. आणि अवॉइड गम अँड अदर ओरल हॅबिट्स. लाईक समोरचा व्यक्ती बोलत आहे आणि मी ते चावत आहे, मी च्युइंगम खाल्लेला आहे, चावत आहे, काय वाटेल? मी आता इथे बोलत आहे तुमच्यासोबत आणि अशी करत आहे, काय वाटेल की हिचा किती कॅज्युअल अप्रोच आहे, ही तिथे इंटरव्ह्यू द्यायला आली, स्वतःला प्रेझेंट करायला आली, प्रेझेंटेशन द्यायला आली आहे, स्वतःला प्रेझेंट करायला आलेली आहे आणि हे च्युइंगम करत, हिला मॅनर्स नाही आहे. तुम्हीच लाईक इंटरव्ह्यूअर्स नाही पण तुम्ही पण माझ्याबद्दल तेच बोलाल ना. आणि ते इंटरव्ह्यू तुम्हाला एक्झाम करायला बसले, तुम्हाला चेक करायला बसले की तुम्ही एलिजिबल आहे का नाही. तुम्ही ऍज अ इंटरव्ह्यू ऍज अ पर्सन हु गिव्स इंटरव्ह्यू तुम्ही त्यासाठीच गेलेले आहात आणि तिथेच तुम्ही असे करत आहात. सो इट क्रिएट्स व्हेरी 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 बॅड इम्प्रेशन. सो अवॉइड हॅव्हिंग एनिथिंग इन युअर माउथ. लाईक काही खायचं पण नाही, च्युइंगम पण करायचं. आणि खूप लोकांना सवय पण असते की तोंडात काहीच नसतं तर त्यांचं सुरू असतं. हे पण अवॉइड करायचं, बिलकुल अवॉइड करायचं. कारण खरंच खूप वाईट इम्प्रेशन पडतं की हा व्यक्तीचा खूप बॅड मॅनर्स आहे याला आणि कॅज्युअल अप्रोच आहे. सो अवॉइड हॅव्हिंग एनी ओरल हॅबिट्स ऑर चुईंग गम. अवॉइड बिंग ओव्हरली फॅमिलियर. सो एक बिझनेस टू बिझनेस थिंग असतं त्याच्यामध्ये. इंटरव्ह्यू द्यायला आपल्याला थोडंसं फॉर्मल राहावं लागतं. कधी कधी इन्फॉर्मल इंटरव्ह्यूज पण असतात, पण फॉर्मल इंटरव्ह्यू बद्दल बोललं तर आपलं एक फॉर्मॅलिटी मेंटेन करावी लागते. आता सर असले, मी असली तर मी सरांना आता ओळखते थोड्या काही दिवसांपासून, तरी मी सरांना भेटेल, हाय सर असं नाही करणार ना. एक प्रॉपर वे असतो की ग्रीट करायचं, हॅलो सर मे आय कम इन. आपण प्रत्येक वेळेस सर मे आय कम इन विचारतो, कारण की एक एटिकेट्स असतं, मॅनर्स असतं. आणि तुम्ही जेव्हा जर 1 तास 2 तास त्यांच्यासोबत बोलत पण असले, तुम्ही खूप फॅमिलियर झाले, तर असं नाही की तुम्ही तिसऱ्या तासाला त्याच्याबद्दल काही पर्सनल गोष्टी विचाराल. इव्हन जरी तुम्ही त्या HR ला पर्सनली ओळखत असाल, त्या पॅनल मधल्या कोणाला पण पर्सनली ओळखत असाल, तुम्ही त्याच्या कोणत्या फ्रेंड्सचे कोणी असाल, तर ते इंटरव्ह्यू मध्ये चालत नाही. डोंट डिस्कस दोज टॉपिक्स बिकॉज एक आपलं प्रोफेशनलिझम अलग असतं आणि एक पर्सनल गोष्टी अलग असतात. तर आपल्याला प्रोफेशनल गोष्टी आणि पर्सनल गोष्टीला मिक्स करायचं नाहीये, बिकॉज हा प्रोफेशनल इंटरव्ह्यू आहे. मी तुम्हाला सांगितलं हँडशेक, एकदम आता तुम्हाला हँडशेक बद्दल करायचं, तुम्ही हँडशेक केल्यानंतर त्याला झप्पी देणार का? नाही. हँडशेक इज हँडशेक. हँडशेक इज अ फॉर्मल वे ऑफ ग्रीटिंग. सो हँडशेक म्हणजे हँडशेक. लाईक एकदम आलं, तुम्ही त्यांना ओळखत असेल, एकदम झप्पी मारली, नाही, बिलकुल नाही. अवॉइड दोज थिंग्स. स्टॉप बिंग ओव्हरली फेमिलियर ड्युरिंग अन इंटरव्ह्यू. सो आय होप की जे मी तुम्हाला सांगितलंय की काय काय गोष्टी अवॉइड करायला पाहिजे इंटरव्ह्यू बद्दल, तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल आणि हे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट कराल इंटरव्ह्यू जेव्हा पण तुम्ही द्याल फ्युचरमध्ये. सो थँक्यू सो मच.